मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खोके 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 हा शब्द अलीकडल्या काळामध्ये आपल्याकडे 4 वर्षात इतका प्रसिद्ध झालाय की प्रत्येक गोष्ट विकाऊ आहे. खोके म्हणजे काय असेल ते 1 कोटी रुपये वगैरे, पेटी म्हणजे 1 लाख आणि खोका म्हणजे 1 कोटी, अशी माफियाची भाषा असते. आणि शिंदे यांनी 4 वर्षापूर्वी शिवसेनेत बंड केल्यानंतर खोके हा शब्द म्हणजे हे विकले गेले. 50-50 कोटीला 40 आमदार विकले गेले, अशा स्वरूपाचा एक प्रचार करण्यात आला. हळूहळू आता तो शब्द मागे पडलाय, पण अधूनमधून डोकं वर काढतो. त्यामुळे खोके, अगदी काल परवा मला वाटते सचिन अहिर असेल किंवा काही खासदार शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा देखील झाले लोक किती विकाऊ असतात. असं बोलणारे विकाऊ नसतात याची काय गॅरंटी आहे? मला खरंच दुसऱ्याकडे बोट दाखवताना नेहमी म्हणतात की तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता तेव्हा 4 बोट तुम्ही स्वतःकडे दाखवत असता. आणि गेल्या जवळजवळ 10 वर्षामध्ये आपण अनेकदा ही गोष्ट बघितली. काँग्रेस भाजपमध्ये आजचे जे 4-5 प्रवक्ते आहेत, ते तुम्हाला असं दिसेल की 2014 नंतरच्या 13 नंतरच्या काळामध्ये पहिली 5 वर्ष काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून मोदी आणि भाजप यांची राष्ट्रीय चॅनेलवर, टेलिव्हिजन चॅनेलवर अक्षरशः लक्तर काढणारे अनेक काँग्रेसचे लोक हे आज भाजपचे प्रवक्ते म्हणून मोदींचे गोडवे गात असतात. आता या प्रत्येकाला विकला गेला म्हणणार का तुम्ही? नाही मित्रांनो. त्या प्रत्येकाला गद्दार म्हणणार का तुम्ही? एका अपघात होणाऱ्या बोटीतून किंवा विमानातून, ट्रेनमधून उडी मारून कोणी आपला जीव वाचवत असेल तर त्याला गद्दार नाही म्हणता येत. आणि प्रामुख्याने जेव्हा सतत अपघात करणारा ड्रायव्हर असेल तर त्याच्या बरोबर राहून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा बाजूला व्हावं. त्याचा हट्ट असेल मरण्याचा तर त्याला मरूच देऊ दे, आपण बाजूला व्हावं, आपण आपला जीव वाचवावा, असं वाटण्याला गद्दारी म्हणत नाहीत मित्र. त्या सरसकट कोणीतरी याच्यावर गद्दार त्याच्यावर गद्दार आरोप करणार, पण गद्दार तुम्हाला कालपर्यंत कळला नाही? मला आठवतं 2022च्या 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि त्या मंचावर एकनाथ शिंदे बसलेले होते. त्यांनी भाषण केलं नाही. मला वाटतं त्यांचं नाव पुकारलं तरी त्यांनी भाषण करायचं नाकारलं. पण त्या भाषणामध्ये मुख्यमंत्री पदावर असलेले उद्धव ठाकरे म्हणाले होते की माझ्या पित्याने, बाळासाहेबांनी मला सांगितलंय की आईचं दूध विकणारा आपल्याला नकोय, त्याला जवळपास ठेवायचा नाही. आणि तो टोमणा कदाचित एकनाथ शिंदे यांच्यासाठीच असावा, कारण 24 तासानंतर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले नाहीत. तिथून आजपर्यंत मागोमाग 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 पाठोपाठ आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा फक्त ऱ्हास होत गेलेला आहे. त्यामुळे या सगळ्यानंतर आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे, अशी एक पहिली प्रतिक्रिया मला वाटतं सुनील शिंदे या आमदाराने उबाठा सेनेच्या दिली आणि त्याचीच पुनरुक्ती संजय राऊत यांनी केली. पण आत्मपरीक्षण म्हणजे काय हे तरी माहिती आहे का? जेव्हा आत्मपरीक्षण करण्याची वेळ होती तेव्हा ते केलं असतं तर आज इतकी घसरगुंडी झाली नसती. पण खोक्याच्या बाहेर पडावं लागतं ना. दुसऱ्यांवर खोके 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 म्हणून आरोप करताना तुम्ही जे खोक्यात बसलाय त्या खोक्यातून तुम्ही बाहेर पडायला तयार नाहीये. 4 वर्षापूर्वी जी तक्रार होती तीच परत आहे, ही उद्धव ठाकरे भेटत नाही. इंग्रजीमध्ये एक चांगली उक्ती आहे, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. आउट ऑफ बॉक्स म्हणजे काय? खोक्याच्या बाहेर पडून विचार करणं. बॉक्स म्हणजे खोका. त्या खोक्याच्या बाहेर पडून विचार करावा लागेल. आत्मपरीक्षण याचा अर्थ खोक्यात अडकून नाही पडायचं. कोण मला खोके आणून देणार किंवा मी कोणाला खोके देणार,
किंवा कोण खोक्यात विकला गेला, इतके खोके मिळाले विकला गेला. या खोक्यातून म्हणजे या समजुतीच्या खोक्यातून बाहेर पडावं लागेल. खरोखरच आपल्या भवितव्याचा आणि आपल्या भविष्यातल्या राजकारणाचा विचार करायचा असेल तर आत्मपरीक्षण करण्यासाठी पहिल्यांदा आत्मगुंग आहात, आत्ममग्न आहात, त्यातून बाहेर पडावं लागेल. जग कुठे आहे? ते कूप मंडूक हा शब्द आहे ना, विहिरीतला बेडूक. त्या विहिरीतल्या बेडकाला वाटतं की तो ज्या विहिरीमध्ये आहे तो जगाला व्यापणारा समुद्र आहे. आणि जेव्हा समुद्र बघायची वेळ येते तेव्हा त्याचे डोळे दिपतात. त्याला खरं वाटत नाही की एवढं पाणी असू शकतं. तेव्हा आत्मपरीक्षण म्हणताना आपला सभोवताल काय आहे बघा. आपल्याला लोक सोडून गेले म्हणजे विकले गेले. तुम्ही इतर पक्षातले लोक तुमच्याकडे आणलेत ना. अब्दुल सत्तार कोण आहे? प्रियंका चतुर्वेदी कोण आहे? मग आम्ही गद्दार विकत घेतो म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जेव्हा किंवा संजय राऊत हे आरोप करतात तेव्हा यांनी आणलेले सगळे विकत घेतलेले होते. मग ते अब्दुल सत्तार असतील, भास्कर जाधव असतील, प्रियंका चतुर्वेदी असतील, या सगळ्यांना काय काय किंमत दिली होती हे सांगावं. आणि मी सगळ्यांना हे दिलं, मी सगळ्यांना ते दिलं असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा नीलम गोरेंनी मला वाटतं कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये का दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये मर्सिडीजचा उल्लेख केला. तो काय होता? उद्धव ठाकरे किंवा त्यांच्याकडे तिकीट पाहिजे असेल, संधी आणि पद पाहिजे असेल तर 2 मर्सिडीज द्याव्या लागतात. कधी पुढे येऊन उत्तर देऊ शकला तुम्ही त्याचं? शिव्या देणं ठीक आहे. तेव्हा पहिल्यांदा खोक्यातून बाहेर पडा. खोक्या बाहेरचं राजकारण समजून घ्या. खोक्या बाहेरचं राजकारण समजून घ्या. एखादी मुलगी आपल्याच आईबापांच्या घरातून पळून जाते, प्रियकराबरोबर निघून जाते. तो प्रियकर तिला 1.5 वर्ष भेटलेला असतो, कदाचित 4 वर्ष भेटलेला असतो. पण जन्मापासून पुढची 15-20 वर्ष ज्यांनी अपरंपार कष्ट करून त्या मुलीचं लालन पालन केलेलं असतं, ती मुलगी आपल्या परिवाराला सोडून, जन्मदात्यांना सोडून जाते. तेव्हा आत्मपरीक्षणाची गरज असते. प्रत्येक वेळेला मुलगी बरोबर असेल असं बिलकुल नाही. आईबाप पण बरोबर असू शकतात. पण बहुतांश वेळेला आपण बघतो की आईबाप वगैरे पालक मंडळी ही आपल्या खोट्या अहंकारापोटी, प्रतिष्ठेपोटी मुलीने निवड केली तर त्यांना अपमान वाटत असतो. मला आठवतं ना, माझ्या एका मित्राच्या 2 मुली होत्या आणि त्यापैकी पहिल्या मुलीचं जे प्रेम प्रकरण होतं ते आई बापाने हाताळून पाडलं, माझा मित्र आणि त्याच्या बायकोने. आणि कुठेतरी दुसरीकडे आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि पुढे त्या मुलीला इतका सासरी छळ व्हायला लागला की तिला उचलून माहेरी आणून ठेवावी लागली. त्यांनी केलेलं लग्न मोडलं आणि मुलीच्या आयुष्याचं वाटोळं झालं. पण त्याची धाकटी मुलगी होती, ती चलाख होती. तिचं काहीतरी प्रकरणाची चर्चा चालू होती, तेव्हा ती चकार शब्द घरात बोलायला तयार नव्हती आणि तिने मला येऊन सांगितलं, भाऊ काका माझं असं असं आहे, प्रकरण आहे, पण तो माणूस चांगला आहे, माझ्या बघण्यातला आहे, त्याचं घर आहे, त्याची नोकरी आहे, वगैरे वगैरे वगैरे. मला पटलं होतं ती सुखी राहील. बरं, जातीतला पण होता, जातीपातीचा भाग नाही. मग खोटी प्रतिष्ठा कशाला असते? मी त्या मित्राला बजावलं, बघ हे मला पसंत आहे आणि तुम्ही जर पुढाकार घेणार नसाल तर तुझ्या मुलीचं लग्न मी लावून देईन. आणि खरंच मी लावून दिलं. एक भाग चांगला होता की शेवटच्या क्षणी लग्नामध्ये त्या मित्राने आणि त्याच्या पत्नीने हजेरी लावली होती. पण पहिल्या मुलीचं वाटोळं झालं त्याचं काय? दुसरीने तुम्हाला झुगारण्याचा निर्णय घेतला, तो योग्य होता. तिला गद्दार नाही म्हणतायत, कारण पुढल्या काळामध्ये त्याच धाकट्या मुलीने आणि तिच्या नवऱ्याने, जावयाने आमच्या मित्राचा आणि सांभाळ केला. पण ते त्यांची इच्छा डावलण्यात कोण होतं पुढे?
तेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवण्याची गरज नसते. आत्मपरीक्षण वगैरे बोलायला गोंडच शब्द असतात. कोणीही आत्मपरीक्षण करत नाही सहसा. आणि प्रामुख्याने जे अहंकाराने भारावलेले असतात, आपण महान आहोत, आपण चुकू शकत नाही, आपल्याला सत्य गवसलेलं आहे, अशी माणसं आत्मपरीक्षण करू शकत नसतात. हेनरिक हायने नावाचा जर्मन कवी विचारवंत, त्याचं एक फार सुंदर वचन आहे. तो म्हणतो की ज्यांना आपण शहाणे झालो, आपल्याला सत्य गवसले असं वाटतं, तेव्हा ते आपल्याला गवसलेलं सत्य खरं ठरवण्यासाठी दादांत खोटं बोलायला लागतात. आज जे कोणी म्हणजे पत्रकार असोत, राजकारणी असोत, पक्षातले लोक असोत, प्रवक्ते असोत, जे कोणी भाजपवर फोडाफोडीचा आरोप करतात, ते सगळेच्या सगळे तसे धादांत खोटं बोलत आहेत. मग विषय महाराष्ट्रातल्या उबाठामधून फुटलेल्या खासदारांचा असो, आमदारांचा असो, किंवा बंगालमधल्या फुटलेल्या खासदार आमदारांचा असो, आत्मपरीक्षण करायचं असेल तर आपण कुठे चुकलोय तिथून सुरुवात करावी लागते. हे सगळे गेलेले लोक, मग ते ममताच्या पक्षातले असोत किंवा उद्धवच्या पक्षातले असोत, त्यांना आपल्या पक्षामध्ये न्याय मिळत होता का, सन्मान मिळत होता का, योग्य रीतीने वागवलं जात होतं का, याचा विचार करा. तिकडे बंगालमधल्या ममताच्या पक्षातल्या त्या खासदारांची, आमदारांची तक्रार बघा की ममताची आम्हाला भेट मिळत नाही. ती सांगण्याने फारच गेलं तर अभिषेकला भेटा, आणि अभिषेकला भेटणं अशक्य आहे. थोडक्यात स्वपक्षात त्यांची इतकी कोंडी झालेली होती की त्यांना त्यांना ममता आणि अभिषेक यांच्यापासून छुटकारा हवा होता. महाराष्ट्रातले सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडणाऱ्या लोकांकडे बघितलं, ते काय म्हणतात ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात येईल की आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भोवतीचा जो गोतावळा आहे, किचन कॅबिनेट आहे, त्याला ही लोक कंटाळलेली होती. त्यांना एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या पक्षात घेतलं असेल तर एकनाथ शिंदेनी त्यांच्यावर उपकार केले, त्याचा फायदा एकनाथला मिळाला. आणि भाजपने त्याला मदत केली असेल तर भाजपने एक प्रकारे उद्धव आदित्य मुक्त शिवसैनिक असं मोहीम चालवलेली, ऑपरेशन उद्धव मुक्त उबाठा किंवा आदित्य मुक्त उबाठा असं म्हणता येईल. तर आपल्यापासून मुक्ती या खासदारांना, आमदारांना कशाला हवी आहे, याचा शोध घ्या. त्याला आत्मपरीक्षण म्हणतात. पण त्यासाठी समजुतीच्या खोक्यातून बाहेर पडावं लागेल, आउट ऑफ बॉक्स. तुम्ही जो समजुतीचा खोका, एक बॉक्स तयार केलेला आहे की आपण फारच महान आहोत आणि आपण जे काही करतो ते बरोबरच असतं, आपण कधी चुकत नाही, अशा पुठ्ठ्याचा जो खोका बनवलाय, आणि त्या खोक्यामध्ये तुम्ही गुडुप्प आत जाऊन बसलेले आहात, त्या खोक्यातून बाहेर पडावं लागेल. जरा काय झालं, खोके 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 हे आरोप करताय, त्यातून बाहेर पडावं लागेल. अनेकदा असं असतं की तुमच्यापासून छुटकारा पाहिजे म्हणून मी कोणाला तरी पैसे देऊन पळून जाऊ शकतो. तुम्ही बनवलेले दागिन्यासकट मुलगी पळून जाते, तेव्हा पळून का गेली आहे बघा. आपल्याकडून काही चुकलं का याचा आधी विचार करावा. पण तो होणं अशक्य आहे, कारण तुम्ही चुकत नाही. तुम्ही चुकत नाही ना, तेव्हा आपण चुकतोय, आपण चुकू शकतो, आपण माणूस आहोत, आपण ईश्वर, भगवान, परमेश्वर नाही आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या, आणि ती गोष्ट लक्षात घेतली की आपल्या चुका दिसायला लागतील, समजायला लागतील, आणि त्या पुढल्या काळात सुधारता येतील. हे आत्मपरीक्षण 2022 मध्ये सुरू केलं असतं तर आज पुढची पडझड झाली नसती. पण त्याला मिंधे म्हण, त्याला गद्दार म्हण, त्याला पाठीत खंजीर खुपसला म्हण, याला आत्मपरीक्षण म्हणत. याला खोक्यात बसून मनोरंजन करणं आणि आत्ममग्न होणं म्हणतात. आणि ते
ममता दिदीच्याही वाट्याला आले, कारण प्रकरण तेच आहे. तुम्हीच ज्यांना पक्षात आणून मोठे केले त्यांना तुमचा जाच वाटायला लागला. तुम्ही वाढवलेलं मूल जेव्हा तुम्हाला लाथाडून निघून जाण्यापर्यंत पाळी येते, तेव्हा त्या मुलाला सगळा दोष देऊन चालणार नाही. आपल्या वर्तनात काही गडबड आहे का बघा. वाढलेल्या वयानुसार नव्याने तरुण झालेली मंडळी, आपली पुढची पिढी जेव्हा गुण्या गोविंदाने नांदत असते, त्यांच्या संसारात आपण नाक खुपसायला लागतो. तिथून ती पुढची पिढी आपल्यापासून दुरावत जाते. तेव्हा आपली चूक आधी शोधून काढा. समोरचा चुकत असेल, मी नाही म्हणत नाही, पण 100% तो चुकत नसतो. त्याच्या चुकांना खतपाणी घातल्यासारख्या चुका जर आपण करत असू, तर जी काय विषारी फळं येतात ती दोघांनाही भोगावी लागतात. आणि तो तुमच्यापासून दूर गेल्यामुळे त्याला ती कमी भोगावी लागतात. तेव्हा खोक्या बाहेरच्या राजकारणाची गोष्ट ओळखा. खोक्या बाहेरच्या राजकारणाची गोष्ट आहे. सगळंच राजकारण खोक्याचं नसतं, सगळंच विकाऊ नसतं. सगळंच विकाऊ नसतं. निष्ठेची किंमत पैशात होत नाही, कशातच होत नाही, पदात सुद्धा होत नाही. तसं असतं तर मनोहर जोशी, नवलकर, दत्ताजी साळवी यासारखे, भुजबळ यासारखे दिग्गज सततच्या निवडणुका पराभूत होऊन सुद्धा विकले गेले का नाही, त्याचा विचार करा. असं काय होतं, बाळासाहेब त्यांना देत होते एखादं महापौर, एखादं स्थायी समितीचं अध्यक्षपद. या पलीकडे बाळासाहेब देवड्यासारखं बाळासाहेबांकडे काहीही नव्हतं. तरी 20-25 वर्ष बाळासाहेबांसाठी ही नेते मंडळी झुंजत राहिली होती. आणि तुमच्याकडे काल आलेले लोक आज पळून जातात आणि मी दिलं म्हणून तुम्ही रडारड करत बसतात. यातून आत्मपरीक्षण होत नाही, होणं शक्य पण नाही. तेव्हा पहिले खोक्यातून बाहेर या, राजकारणातली वस्तुस्थिती समजून घ्या आणि आपली अवकात, आपली क्षमता पण समजून घ्या. तर यातून तरुण जाता येईल, नाहीतर बुडणं अपरिहार्य आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.